सध्या अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे। त्यातही खरात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या चेहऱ्यांची नावं समोर आल्याने सध्या पक्ष वाद आणि अंतर्गत हालचालींमुळे चर्चेत आहे। खरात प्रकरणामुळे पक्षावर आधीच दबाव वाढलेला असताना आता पक्षाच्या रणनीतीत मोठा बदल करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला असून पक्षाचे रणनीतिकार नरेश अरोरांचा अखेर पत्ता कट करण्यात आला आहे। अजितदादांच्या निधनानंतर अरोरांविरोधातील पक्षांतर्गत नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती। अमोल मिटकरी सातत्याने अरोरांवर पक्षात फूट पाडण्याचे काम केल्याचा आरोप करत होते। अशातच आता पक्षश्रेष्ठींनी अरोराला थेट बाहेरचा रस्ता दाखवल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले। अरोरांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची इतकी नाराजी का होती? अरोरांशी कंत्राट रद्द करण्याच्या निर्णयामागचं खरं कारण काय? आणि महत्त्वाचं म्हणजे हे अरोरा नेमके कोण आहेत आणि ते अजितदादांच्या राष्ट्रवादीशी कसे जोडले गेले, हे सगळं आजच्या या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। मंडळी, अलीकडेच मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार आणि नरेश अरोरा उपस्थित होते। याच बैठकीत अरोरांच्या भवितव्यावर मोठा निर्णय घेण्यात आला। नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स कंपनीला पक्षाच्या प्रचार आणि रणनीतीचं काम दिलं होतं, पण गेल्या काही काळात त्यांच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित झाले। पक्षातील नेत्यांनीच अरोरांवर चुकीचे सर्वे देणे, आमदारांविषयी चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला। काही आमदारांनी असाही दावा केला की जर त्यांनी अरोरांना नमस्कार केला नाही किंवा ओळख दाखवली नाही तर त्यांच्या विरोधात चुकीचे रिपोर्ट दिले जात होते। सुरुवातीला अरोरांच्या रिपोर्टवर विश्वास ठेवून अजितदादांकडून काही आमदारांना फटकारण्यातही आलं, पण नंतर हे रिपोर्ट बदलत असल्याचं लक्षात आलं। निवडणुकांच्या काळातही अरोरांच्या सल्ल्यावरून वाद निर्माण झाले। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कमी जागा लढवण्याचा सल्ला, विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका न घेण्याची भूमिका आणि काही सभा रद्द करण्यासारखे निर्णय हेही अरोरांवर टीकेचे कारण ठरले। पक्षाकडून प्रचार, बॅनर, पत्रके आणि वातावरण निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला, मात्र प्रत्यक्षात अपेक्षित परिणाम दिसला नाही, अशी ही तक्रार बैठकीत मांडण्यात आली। पक्षातील नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश हे पूर्णपणे अजित पवारांच्या नेतृत्वामुळेच आहे, अरोरांचं योगदान फारसं नव्हतं, असा सूर बैठकीत उमटला। या सर्व घडामोडींनंतर अखेर नरेश अरोरांचं कंत्राट रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला। डिझाईन बॉक्स कंपनीला पुन्हा कंत्राट देऊ नये असा निर्णय सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंनी एकमताने घेतल्याची माहिती आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गुलाबी जॅकेटच्या गाजलेल्या थीमचं श्रेय नक्कीच अरोरांना जातं, पण ते वगळता अरोरांची बरीचशी कृत्य टीकेस पात्र ठरली। अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढण्यापासून ते शरद पवारांवर टीका करण्याचा सल्ला देण्यापर्यंत अरोरांची कृत्य वादग्रस्त ठरली। पण हे नरेश अरोरा अजितदादांच्या संपर्कात कसे आले, ते नेमके कोण आहेत, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। मंडळी, साधारण 2024 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात नरेश अरोरांचं नाव चर्चेत येऊ लागलं। विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी त्यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं कंत्राट मिळालं। डिझाईन बॉक्स ही त्यांची कंपनी राजकीय प्रचार, डिजिटल स्ट्रॅटेजी, सोशल मीडिया कॅम्पेन आणि ब्रँडिंग यामध्ये विशेष काम करते। नरेश अरोरांनी 2011 मध्ये आपल्या भागीदारासोबत ही कंपनी सुरू केली आणि 2016 पासून त्यांनी निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रात सक्रिय प्रवेश घेतला। 2017च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती। त्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा आणि राजस्थान अशा विविध राज्यांमध्ये त्यांनी प्रचार मोहिमा हाताळल्या। मूळचे अमृतसरचे असलेले अरोरा यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे। क्रीडा क्षेत्रातही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटही खेळले आहे। तर हे होते नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाचा संपूर्ण आढावा। अरोरांच्या हकालपट्टीच्या या निर्णयामुळे पक्षात काय बदल होणार, आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल, तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।